तर मंडळी, तुमच्या घरी असंच आहे का? संध्याकाळी झाले की चहासोबत सर्वांना काही ना काही हवं असतं. मग 2-2 वेळा ते नाश्ता वगैरे बनवून कंटाळा येतो तुम्हाला. तर मी आता महिन्याभराची सोय केलेली आहे. कारण थंडी आहे तर सर्वांना भूक लागतेच. त्यामुळे मग संध्याकाळी हा प्रश्न पडतो की आता दुसरं काही करून द्यायचं. तर मी 1 महिना स्टोअर करता येईल अशी एक रेसिपी आणि अजून एक रेसिपी, अशा 2 रेसिपी तुमच्यासोबत इथं शेअर केलेल्या आहेत. तर मी इथं मेथी घेतलेली आहे. मेथी निवडताना त्याचे जे मोठे मोठे देठ आहेत ते काढून घ्यायचे आहेत. एक जुडी मेथी इथं मी घेतलेली आहे. तर हे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याचं पाणी नितळवून घ्यायचं. त्याच्यासाठी मी अशा प्रकारच्या एक जाळीवर हे सर्व मेथी काढून घेते. तर हे हेल्दी होतं आणि आपलंही टेन्शन मिटतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीने खाण्यासाठी काही ना काही बनवून ठेवायचं. तर मेथी आधी एकदम बारीक कट करून घ्यायची आहे आपल्याला. जितकं पॉसिबल असेल तितकी बारीक मेथी आपल्याला कट करून घ्यायची. ह्याच्यामध्ये काय होतं, मेथी भरपूर प्रमाणात आपण वापरू शकतो आणि ते टेस्टलाही छान लागतं आणि हेल्दी होतं. तर मी इथं 2 वाटी मेथी घेणार आहे. तर मेथी घेताना बारीक कट करून मग मोजून घ्यायची. तर मी अंदाजे इथं तुम्हाला सांगते, 2 वाट्या मी इथं मेथी घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये पीठ ॲड करणार आहोत. तर आपण हेल्दी बनवतोय त्याच्यासाठी मी इथं गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ, नसेल तर तुम्ही इथं मैदाही वापरू शकता. त्यानंतर अर्धी वाटी रवा वापरला आहे. रव्यानं छान कुरकुरीतपणा येतो आणि खस्ता अशी आपली ही महिनाभर टिकणारी पारसी पुरी बनते. त्याच्यामुळे मी इथं रवा वापरलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण मसाले ॲड करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथं अर्धा चमचे जिरं घेतलेलं आहे. 1 चमचा ओवा घालायचा आणि काळे तीळ इथं मी एक अर्धा चमचा वापरलेला आहे. काळे तीळ नसतील तर तुम्ही पांढरे तीळ इथं वापरू शकता किंवा नाही वापरले तरी चालेल. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हिंग वापरायचा आहे. हिंगचीही ह्याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते आणि पचायलाही हलकं होतं, त्यामुळे हिंग टाकले. त्याच्यानंतर 1 चमचा चाट मसाला टाकलेला आहे. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाका. आमचूर पावडरही नसेल तर 1 लिंबू पिळून घालू शकता. त्याच्यामुळे काय एकदम चटपटीत अशी टेस्ट येते. त्याच्यानंतर इथं 2 चमचा लाल तिखट टाकले, 1.5 चमचा मीठ. तर मीठ आवश्यकतेनुसार टाका. त्यानंतर इथं हलकासा कलर छान यावा म्हणून लहान चमच्याने अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. हे सर्व आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे. कोरडंच आधी मिक्स करून घ्यायचं. छान खस्ता अशी ही आपली पुरी किंवा तुम्ही मटरी म्हणू शकता, पण गुजरातमध्ये ह्याला फारसी पुरी असं म्हणतात. तर हे बनवते छान खस्ता व्हावी याच्यासाठी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि पीठ आपल्याला एकदम घट्टसर असं मळायचं आहे. तेव्हाच काय होतं, आपली जी पुरी आहे ती एकदम छान खस्ती होते आणि तेलही जास्त ओढत नाही. त्यामुळे एकदम जितकं आपल्याला शक्य असेल तितकं असं कडक असा ह्याचा आपण गोळा करून घ्यायचा आहे. त्यामुळे पाणी वापरताना थोडंसं पाणी वापरायचं आणि अशा पद्धतीने मळून घ्यायचं. आणि काय होतं, मेथी आहे त्यामुळे तेही पाणी सोडते. त्यामुळं एकदम असं हाताने जोर देऊन हे पीठ मळायचं, म्हणजे जे काय आहे ते मेथीतलं पाणीही रिलीज होईल. रवा घातला आहे त्याच्यामुळे मी 5 मिनटं हे साईडला ठेवून घेतलेलं आहे, जेणेकरून रवा फुलेल. आणि ह्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही. 5 ते 10 मिनटं चालू शकतं, त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही, नाहीतर काय होतं पीठ मग परत पातळ होतं. आता हे आपण हलकंसं मळून घेऊयात. आता इथं आपल्याला हे लाटून घेण्यासाठी मी इथं गव्हाच्या पिठाचाच वापर केलेला आहे. तर 1 चपाती एवढा गोळा घ्यायचा आणि तो पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण याची चपातीसारखी पोळी लाटून घ्यायची. तर इथं तुम्ही बघू शकता थिकनेसही याचा खूप जास्त जाडही नाही, खूप जास्त पातळ नाही. बरं, इथं मी म्हणजे छोट्या छोट्या पुऱ्या बनवते, म्हणजे हे मटरीसारखं लागतं टेस्टला. त्यामुळेच हे छोटं छोटं असलं की छान लागतं. किंवा मोठ्याही ग्लासने तुम्ही करू शकतात. पण ते करताना आधी लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीने पोर्कने हे आपण टोचवून घ्यायचे आहे. पहिला जी काही आपली चपाती आहे ती
त्याच्यामुळे काय होतं, हे पुऱ्या फुगणार नाहीत. फुगल्या तर मग त्या पुऱ्यासारख्या सॉफ्ट होतात. त्यामुळे अशा पद्धतीने पोर्कने टोचवून घ्यायचं. आणि जर पोर्क नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने चाकूनेही याला कट मारू शकता. त्याच्यामुळे पुरी आपली फुगणार नाही आणि छान एकदम कुरकुरीत बनेल. त्यानंतर अशा प्रकारे एखादा छोटा ग्लास घ्यायचा आणि ह्याला शेप देऊन घ्यायचं, किंवा तुमच्याकडे दुसरं काही साधन असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, किंवा मोठा ग्लास घेतला तरी चालेल. पण मटरी वगैरे कसं छान छोटं असेल तितकं दिसायलाही छान दिसतं आणि पटकन भाजलंही जातं. त्याच्यामुळे अशा पद्धतीने छोटे छोटे याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर हे अशा पद्धतीने मोठी पोळी करून लाटलं ना पटपट होतात. त्यामुळे एकदम सारे काय करायचं, सगळ्या पोळ्या लाटायच्या आणि मटरी किंवा तुम्ही याला पारसी पुरी म्हणू शकता, ती आपल्याला बनवून घ्यायची आहे. लाटून घ्यायचं आधी, त्याच्यानंतर तळायला घ्यायचं. तर अशाच पद्धतीने मी दुसरंही करून दाखवते. चपाती एवढा गोळा घ्यायचा, त्याची छान मोठी अशी पोळी लाटून घ्यायची मीडियम साईजची. त्याच्यानंतर एखादा छोटा ग्लास घ्यायचा आणि त्याने ह्याचे छोटे छोटे पुऱ्या बनवून घ्यायच्या. तर हे जेव्हा आपण पुऱ्या बनवतो ग्लासने, तेव्हा ग्लासला थोडंसं तेल लावा, म्हणजे व्यवस्थित पुऱ्या निघतील. तर आता पुऱ्या केल्या, पण त्याला पोर्कने थोडं आपल्याला टोचवून घ्यायचं. की आधी तुम्ही टोचवून घेऊन मग पुऱ्या केल्या तरी चालतील, किंवा अशा पद्धतीने आधी पुऱ्या करून घ्या आणि त्याच्यानंतर त्याला टोचवून घ्या पोर्कने किंवा चाकूने, म्हणजे पुऱ्या फुगणार नाहीत आणि छान कुरकुरीत अशी आपली मेथी मटरी तयार होईल. तर इथं बघू शकता मी सर्व ज्या मटरी आहेत त्या तयार करून ठेवलेल्या आहेत. आता मटरी तळून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यासाठी मी कढई ठेवली आणि त्याच्यात अर्धी कढई होईल इतका तेल घातलं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मटरी एका वेळेस तळता येईल. आणि अशा पद्धतीने थोडी डीप कढई घेतली की काय होतं, तेल उडत नाही बाहेर आणि जे काही आपण तळणार आहोत ते व्यवस्थित तळलं जातं. आता इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तेल खूप जास्त गरम करायचं नाही, कारण आपल्याला मटरी कुरकुरीत करायची आहे. तेल जास्त गरम झालं तर मटरीचा कलर लवकर चेंज होईल, कुरकुरीत अशी होणार नाही. मीडियम तेल तापवून घ्यायचं. तर इथे बघा मी 7-8 मटरी अशा पद्धतीने टाकलेल्या आहे. तर अशा पद्धतीने जाळीने त्याला आतमध्ये डीप केलं की काय होतं, वरच्या साईडने ही मटरी भाजली जाते. टाकल्यानंतर पहिले 1-1.5 मिनटं गॅस लो ठेवायचा. त्याच्यानंतर गॅस मिडियमवर करून आलटीपलटी करून 3-4 मिनटं आपल्याला एक बॅच मटरीची भाजून घ्यायची आहे. तर हे खायला खूप टेस्टी लागतं आणि महिनाभर आपण स्टोअरही करू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. 4 मिनटं झालेले आहेत आणि इथं बघू शकता छान मटरीला हलका लालसर कलर आलेला आहे. आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बॅच तळून घ्यायचे आहेत. करत असताना याच गोष्टी लक्षात ठेवा की याच्यामध्ये रवा वापरायचा, पीठ घट्ट मळायचं आणि तळताना तेल कमी तापलेलं असावं, मीडियम तापलेलं असावं. आणि जेव्हा आपण पहिला टाकतो तेव्हा लो फ्लेम ठेवायची आहे 1-1.5 मिनटं. त्याच्यानंतर मीडियम फ्लेम करून छान ह्याला कलर येऊ द्यायचा आणि आलटत पलटत ह्याला 4 ते 5 मिनटं हलका लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचा. इतक्या गोष्टी लक्षात ठेवल्या की एकदम परफेक्ट तुमची अशी पारसी पुरी तयार होते, किंवा तुम्ही मटरी याला म्हणू शकता. फक्त आवाजावरून सुद्धा तुम्हाला कळेल मस्त अशी कुरकुरीत आपली मटरी झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. आणि इथं बघू शकता आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल किती छान मस्त कुरकुरीत अशी ही आपली मेथीची मटरी झालेली आहे. अर्ध्या पिठाची मी मटरी केली आणि अर्ध्या पिठाचं काय केलं तर बघूया दुसरी रेसिपी. याच्यामध्येही आपण पीठ बनवलं होतं त्याचेच अशा पद्धतीने चपाती बनवून घ्यायची. चपातीची जाडी आपण रेग्युलर चपाती करतो त्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायची. त्याच्यानंतर एखाद्या ग्लासच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला हे पुरीच्या आकाराचे गोल करून घ्यायचं आहे, किंवा अशा पद्धतीने एक छोटा गोळा घेऊन पुरीप्रमाणे तुम्ही याला लाटूही शकता. जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे करून घ्या. तर ह्या पुऱ्या देखील 8 दिवस टिकतात आणि खायला खूप टेस्टी लागतात. आणि आता थंडीमध्ये मेथी भरपूर प्रमाणात मिळते, तर नक्की
तुम्हीही ट्राय करून बघा। आणि पुऱ्या करताना मात्र तेल हाय फ्लेमवरती ठेवायचं, म्हणजे पुऱ्या छान फुगतात आणि खूप जास्त कडक वगैरे बनत नाही। आणि पुरी थोड्या वेळाने अशा पद्धतीने दाबायची, म्हणजे छान फुगते। नाहीतर अशा पद्धतीने पुरीवरती तेल टाकायचं, त्याच्यामुळे पुरी छान फुगते। त्यानंतर पुरी भाजली एका साईडने की पलटवून दुसऱ्या साईडनेही 1 मिनिटभर पुरी आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। फक्त 2 मिनिटात पुऱ्या आपल्या छान तळून होतात। तर बघू शकता इथं हलका लालसर कलर आलेला आहे पुरीला। तर आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। मस्त अशा खमंग खुसखुशीत पुऱ्या तयार आहेत। अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या। तर बघू शकता किती मस्त खमंग अशी खुसखुशीत आपली पुरी तयार आहे। तर तुम्हाला कोणती रेसिपी आवडली, पहिली की दुसरी, ते कमेंट करून सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि साईडच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे सर्वात पहिला नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता मी टेस्ट करून बघते। वाफाळता चहा आणि सोबत पुरी आणि मठरी 1 नंबर झाली होती। तुम्ही नक्की ट्राय करून बघा।